लाखो गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या भाऊसाहेब चव्हाणची सुरुवातीला बातमी। केबीसीच्या नावाने 3 राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना 1,500 कोटींचा गंडा घालणारा भाऊसाहेब चव्हाण आहे तरी कुठे, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एबीपी माझानं थेट सिंगापूर गाठलं आणि भाऊसाहेब चव्हाणच्या सगळ्या गोरख धंद्याचा पर्दाफाश केला। लाखो लोकांच्या घरावर नांगर फिरवणाऱ्या भाऊसाहेब चव्हाणनं सिंगापूरमध्ये इतकी गुंतवणूक केली की त्याचं पुढचं आयुष्य निवांतपणे पूल साइडला किंवा बीचवर मौज मजा करण्यात संपून जाईल। गोरगरिबांना लुटून त्यानं सिंगापुरात आपलं वेगळं विश्व तयार केलंय। सिंगापूर आणि भारत सरकारमध्ये असलेल्या सामंजस्य करारामुळे पोलीस कधीही भाऊसाहेब चव्हाणच्या दारात येऊ शकतात याची त्याला चांगलीच कल्पना आहे। त्यामुळे सिंगापुरात राहतानाही त्यानं 5 महिन्यात 3 वेळा आपलं बस्तान हलवलंय। असं असलं तरी भाऊसाहेबच्या मुसके आवळणं तितकंसं कठीण नाहीये। याआधी त्याला एकदा अटक झाली आहे, पण यावेळी त्यानं सिंगापूरमधून धूम ठोकण्याआधीच त्याला गजाआड करावं लागेल, पण त्यासाठी गरज आहे ती पोलीस, न्यायालय आणि भारत सरकारच्या एकत्रित प्रयत्नांची। महाग झालेल्या टोमॅटोला सोन्याचे दिवस आलेत। टोमॅटोचे दर गगनाला भिडलेत। मुंबईतील मीरा रोड भागात एक आगळी चोरी समोर येते। चोरट्यांनी चक्क 40,000च्या टोमॅटोवरच डल्ला मारला। मीरा रोडच्या काशीमीरा मार्केटमध्ये ही धक्कादायक घटना घडली। काशीमीरा मार्केटमध्ये अशोक प्रजापती हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात। शनिवारी रात्री अशोक यांनी नाशिकवरून आलेला 26 कॅरेट टोमॅटोचा माल भरला। दुसऱ्या दिवशी कामानिमित्त दुकानात आल्यावर अशोक यांनी आपला भरलेला माल त्यांना जागेवरच नसल्याचं कळलं। त्यामुळे ही चोरी उघडकीस आली। त्यामुळेच आता सोन्या आणि चांदीच्या सोबतच महाग झालेला टोमॅटो ही तिजोरीत जपून ठेवण्याची वेळ आली आहे असं म्हणावं लागेल। पोलिसांनी देखील अशा प्रकारच्या चोरीचा गुन्हा पहिल्यांदाच समोर येत असल्याचं तपासादरम्यान सांगितलं। डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकरांच्या शोधासाठी केलेल्या प्लॅनचेट प्रकरणावरून पुन्हा एकदा काहूर मचले। मारेकरांच्या शोधासाठी पोलिसांनी प्लॅनचेट केलं असेल तर त्यात काहीही गैर नाही असं वक्तव्य ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी केलं होतं। त्याला आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आव्हान दिलं। तसंच तपासाच्या सिद्धतेसाठी अंनिसनं 21 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं। विजय भटकर यांनी प्लॅनचेट करून दाभोलकरांच्या हत्येचा तपास पूर्ण करून दाखवावा असं अंनिसकडून सांगण्यात आलंय। काही दिवसांपूर्वीच डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांसाठी तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी मनीष ठाकूर करवी प्लॅनचेट केल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर प्रकरणाचं डॉक्टर विजय भटकर यांनी या प्रकरणाचं समर्थन केलं। त्यावर आता अंनिस आक्रमक झाली आहे। वर्ध्यात एकाच दिवशी 2 बलात्काराच्या घटना घडल्याचं समोर आलंय। एका घटनेत देवळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 9 वर्षाच्या चिमुकलीवर शेजारच्या वयोवृद्ध इसमाकडून बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। तर दुसऱ्या एका घटनेत अडेगाव येथील 17 वर्षीय मुलीवर लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे। ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून केला जातोय। मायंड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 75 वर जाऊन पोहोचलाय। मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखीन 100 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान सतत कोसळणारा पाऊस आणि मातीचा चिखल यामुळे मृतदेह काढणं, त्याचं शवविच्छेदन करणं आणि अंत्यसंस्कार करणं ही सगळीच कामं आता जिकरीची बनू लागली आहेत। प्रचंड प्रमाणात झालेल्या जीवित आणि वित्तहानीमुळे या परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरायला सुरुवात झाली आहे। दरम्यान एनडीआरएफचे जवान अजूनही शोधकार्य ते करत आहेत। आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर रवाना होतील। जवळपास 17 वर्षांनंतर एखादा भारतीय पंतप्रधान नेपाळच्या भूमीत दाखल होणार आहे। यावेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये व्यापार, वाणिज्य, जलविद्युत परियोजना, सीमा सहयोग, संरक्षण, सैन्य संस्कृती आणि पर्यटनावर चर्चा होईल। नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला जातीनं विमानतळावर हजर असणार आहेत। नरेंद्र मोदी नेपाळच्या संविधान सभेलाही संबोधित करणार आहेत। इतिहासात पहिल्यांदाच नेपाळच्या संविधान सभेला भारतीय पंतप्रधान संबोधित करतील। मोदींच्या दौऱ्यामुळे पहिल्यांदाच नेपाळची संविधान सभा रविवारी संसदेत हजर असेल। नरेंद्र मोदी यांच्या या भाषणाचं लाईव्ह प्रसारण पूर्ण नेपाळमध्ये केलं जाणार आहे। दौऱ्यावर असताना पशुपतीनाथ मंदिरात मोदींचं 108 ब्राह्मण विद्यार्थी मंत्रोच्चारानं स्वागत करतील। यावेळी मोदी पशुपतीनाथाची पूजा आणि अभिषेकही करतील। परदेश दौऱ्यावर जाताना पंतप्रधानांसोबत परराष्ट्र खात्याचे बडे अधिकारी, उद्योगपतींचं शिष्टमंडळ वगैरे जाणं साहजिक आहे। पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भारतातून जाणाऱ्या अधिकाऱ्यासोबत एक नेपाळी तरुणही आपल्या मायदेशी जाणार आहे। त्याचं नाव आहे जीत बहादूर। जवळजवळ 16 वर्षांपूर्वी 10 वर्षाचा जीत बहादूर नेपाळमधून भारतात आला आणि रस्ता भरकटून गोरखपूरऐवजी अहमदाबादमध्ये आला।
पुणे एका महिलेनं त्याची मोदींशी ओळख करून दिली आणि मोदींनी त्याला आपलंसं केलं, त्याला शिकवलं, खेळाचं प्रशिक्षण दिलं. आता मोदी पंतप्रधान झालेत. नेपाळच्या दौऱ्यावर जाताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जीत बहादूरही जाणार आहे. मोदींनी त्याच्या आईवडिलांचा शोध घेतलाय. आज नेपाळ दौऱ्यावर ते आपल्या धर्मपुत्राला त्याच्या खऱ्या आईवडिलांकडे सोपवतील. आज कोल्हापुरात मराठा महासंघाचं महाधिवेशन पार पडणार आहे. आज सकाळी 10:30 वाजता हे अधिवेशन आयोजित करण्यात आलंय. विशेष म्हणजे या अधिवेशनाच्या पत्रिकेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच नारायण राणे देखील उपस्थित राहणार असल्याचं छापण्यात आलंय. मात्र नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा देणारे नारायण राणे मुख्यमंत्र्यांसमवेत या कार्यक्रमाला उपस्थित राहतात की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. नारायण राणेंची लढाई कोकणच्या स्वाभिमानासाठी नाही तर पदासाठी आणि त्यांच्या 2 मुलांसाठी आहे. त्यांना काँग्रेस विरोधी भूमिका घेऊन पॉलिटिकल सुसाईड त्यांनी केली असा घणाघाती आरोप नारायण राणेंचे कोकणातील कट्टर विरोधक दीपक केसरकर यांनी केलाय. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. कोकणातील जनतेला राणेंच्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. त्यानंतर केसरकरांनी आमदारकीचा राजीनामा काल दिला. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. येत्या 5 ऑगस्टला सावंतवाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेत ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. पण त्याआधी त्यांनी त्यांचे कट्टर विरोधक नारायण राणेंवर तोफ डागण्याची संधी सोडली नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसच्या कारभारावर ताशेरे ओढून नारायण राणेंनी राजीनामास्त्र उगारलं खरं, पण अजून तरी नारायण राणेंच्या पदरात काहीच पडलं नाही. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी जी स्क्रीनिंग समिती निवडण्यात आली आहे त्यातही राणेंना स्थान मिळालं नाही. काही दिवसांपूर्वी आपली नाराजी पक्षश्रेष्ठी सोनिया गांधींसमोर मांडण्यासाठी राणे दिल्लीत गेले, पण तिथे त्यांनी राहुल गांधींच्या भेटीवरच त्यांना समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर सोनियांची भेट होईल असं आश्वासन देण्यात आलं. मात्र राणेंनी राजीनामास्त्र उगारून आता 2 आठवडे होत आहेत, तरीही राणेंच्या पदरात अजून काहीही पडलं नाही. पिंपरी चिंचवडच्या चिखली भागात पूर्णानगरच्या अल्पाईन प्लाझा या इमारतीच्या आवारातील जमीन अचानकपणे खचून सुमारे 25 फूट खोल आणि 15 फूट व्यासाचा मोठा खड्डा पडल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. ही घटना काल संध्याकाळी 5:30च्या सुमारास घडली. माळीण गावामधील भूस्खलनाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या प्रकारानं परिसरात चिंता व्यक्त करण्यात येते. या घटनेमध्ये एक महिला खड्ड्यात पडली असून ती जखमी झाली आहे. अग्निशमक दलाच्या जवानांनी तिची सुटका केली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेळगावमध्ये कानडी अत्याचारानं परिसीमा गाठल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलाय. काल बेळगावात रावतेंची पत्रकार परिषद घेण्यास कर्नाटक पोलिसांनी विरोध केला होता. हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणंच आहे असं मत यावेळी रामदास कदम यांनी व्यक्त केलं. हा अत्याचार थांबला नाही तर आम्हालाही नाक दाबून तोंड उघडावं लागेल असा इशारा कदम यांनी कर्नाटक पोलिसांना दिला. येळ्ळूर घटनेला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या वसईतल्या संयुक्त नगर शाखेतर्फे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांची प्रेतयात्रा काढली गेली. येळ्ळूरमध्ये मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारनं केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या विरोधात शिवसेनेनं सध्या आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्याचाच भाग म्हणून नालासोपाऱ्यातील शिवसैनिकांनी ही प्रेतयात्रा काढून त्याचा निषेध केला. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी काल बुलढाण्याचे आमदार प्रतापराव जाधव यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी जाधव यांच्या घरासमोर ठिय्या मारला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी घराबाहेर येऊन आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. गडचिरोलीत देखील वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी भारतीय जनता पक्षानं वेगळ्या विदर्भासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपचे खासदार अशोक नेते यांच्या घरासमोर दिवसभर आंदोलन करून आंदोलक त्यांच्या घरासमोरच त्यांनी ठिय्या मांडला. या आंदोलनात शेकडो विदर्भवादी आंदोलक सहभागी झाले होते. मुंबई महानगरपालिकेच्या विविध बिलं भरण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशनचं काल उद्घाटन करण्यात आलं. मात्र या उद्घाटनावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. विरोधी पक्षांच्या नेत्यांतर्फे महापौरांनी या ॲपचं उद्घाटन करण्याअगोदर या ॲपचं उद्घाटन करून टाकलं. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ॲप्लिकेशनचं उद्घाटन करण्यात आल्यानं विरोधकांनी त्याचा विरोध केला. काल ठाण्यात TJSB बँकेच्या 100व्या शाखेचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. ठाण्यातल्या डोकळी परिसरात या नव्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. TJSB बँकेच्या आधुनिकीकरणाच्या माध्यमातून ग्राहकांना जोडत एका क्लिकवर सर्व माहिती आता ग्राहकांना मिळू शकणार आहे. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी बँकेच्या कामगिरीचं कौतुक केलं.
देशातल्या अनेक भागात रस्ते वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होतीये। अशा परिस्थितीत जलवाहतुकीचा पर्याय अवलंबल्यास देशातील वाहतुकीच्या समस्येचं निवारण होईल असं मत नितीन गडकरी यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलं। जलवाहतुकीनं देशाच्या जीडीपीतही वाढ होईल असं गडकरी म्हणाले। खाडीनं वेढलेल्या ठाणे शहरात जलवाहतुकीसाठी ठाणे महापालिकेनं पुढाकार घेतल्यास येत्या 8 दिवसात सर्व परवानग्या मिळवून देऊ असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलंय। आदिवासी समाजाच्या आरक्षणात इतर कुणाचाही समावेश झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काल वाशिम जिल्ह्यातल्या मोर्चातून देण्यात आला। काल वाशिममध्ये आदिवासी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। सुमारे 8 ते 9 हजार आंदोलक या मोर्चात सहभागी झाले होते। आदिवासींना घटनेनुसार 60% आरक्षण मिळालेलं आहे। यामध्ये कोणत्याही जातीतील आणि जमातीतील कोणालाही समावेश करू देऊ नये, अन्यथा नाईलाजानं आदिवासी समाजांना आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा निवेदनातून शासनाला देण्यात आला। विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येते तसतसा धनगर आरक्षणाचा मुद्दा तापणार हे आता निश्चित मानलं जात आहे। धनगरांना एसटी कोट्यातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्याच्या विविध भागात धनगर समाजाकडून आंदोलन केलं जात आहे। नाशिक जिल्ह्यातल्या धनगर समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात आला। निवडणुकीच्या आधी जर आरक्षण दिलं नाही तर निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवण्याचा इशारा धनगर समाजाकडून देण्यात आला आहे।